आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सध्या महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं हे महासंकट आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उभं राहिलं आहे, तर 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकर्सद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू। पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आणि टंचाईचा हा दूर प्रयत्न करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं पाणी टंचाईवर राज्यातील जनतेला आश्वासन। अमरावतीच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये पाणी टंचाई। मेळघाटच्या राणी गावात पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी। अनेक भागामध्ये डोंगर दऱ्यातून आणावं लागतंय पाणी। यवतमाळच्या गहुली हेटीमध्ये पाण्याची बिकट समस्या। 1 किलोमीटर अंतरावरून आणावं लागतंय पिण्याचं पाणी। पाणी टंचाई निकाली काढण्याची मागणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये 14% पाणीसाठा शिल्लक। नगर परिषदेकडून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू। नियमित पाणी पुरवठा करा, नागरिकांची मागणी। भर उन्हाळ्यात नंदुरबार बस स्थानकावर पाण्याची टंचाई, तर मालमत्ता कर न भरल्यामुळे नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणी पुरवठा खंडित केला। प्रवाशांची या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती सुरू। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये उगवा गावात पाणी टंचाई, तर पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतला। पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची नागरिकांवर वेळ। गावात 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचाही आरोप। सोलापूरमधील करमाळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला कुंभेज फाट्याजवळ गळती, तर हजारो लिटर पाणी यामुळे वाया। मात्र शहर प्रशासनाचं या गळतीकडे दुर्लक्ष। नाशिकमध्ये कमाल तापमानात 2 अंशांनी घसरण, मात्र उकाडा कायम। आज शहरात 40 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता।